नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील डोकराने, अशी अवस्था आज मार्केटमध्ये होईल सगळ्यांचीच. बरेचसे शेअर सगळ्यांचे प्रॉफिटमध्ये येऊ शकते. फक्त उतावळेपणा करू नका आणि जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. अप्पर सर्किटला विकायला लावा. जे शेअर वायदे बाजारात असतील ते अप्पर सर्किटमधनं कूलिंग पिरियड संपल्यानंतर सुटतात आणि पुढचं सर्किट लागतं. त्यामुळे जर टप्प्याटप्प्याने विकलेत तर तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट घेता येऊ शकतो. आज अमेरिकेबरोबरचं जे डील व्हायचं होतं ते डील झालं. बरेच दिवस गाजत होतं. थोडासा त्यामध्ये कडवटपणा आला होता, पण तोही दूर झाला आणि काल रात्री ह्या डीलची घोषणा झाली. सर्वात कमी टॅरिफ भारताला लावण्यात आले. म्हणजे जे टॅरिफ वाढवले होते की रशियाकडून आपण तेल घेतो आणि त्यामुळे रशिया युक्रेन यांच्या युद्धाला मदत होते, तर ते क्रूड आपण घेऊ नये आणि आपण घेत राहिलो म्हणून जो 25% टॅरिफ लावला होता तो आता 18% केला आणि डील झाल्याची घोषणा करण्यात आली. तर या डीलमुळे कोणाला फायदा होईल? तर ज्या कंपन्या अमेरिकेला निर्यात करतात त्यांना ह्या कमी टॅरिफचा फायदा होईल. टेक्स्टाईल, सी फूड, ऑटो ॲन्सिलियरी कंपन्या आणि केमिकल कंपन्या यांना याचा फायदा होईल. तर मी तुम्हाला कुठल्या कंपन्या निर्यात करतात आणि किती प्रमाणात निर्यात करतात, प्रत्येक कंपनीची एक समजा 100 रुपयाची निर्यात असेल आणि त्यापैकी ती 70% निर्यात जर अमेरिकेला करत असेल तर त्या कंपनीला जास्ती फायदा होऊ शकतो. तर ती एक लिस्ट मी तुम्हाला देते. टेक्स्टाईल कंपन्या आधी बघूया आणि त्या अमेरिकेला किती निर्यात करतात. इंडोकाउंट 70%, किटेक्स 70%, गोकुळदास 67%, पर्ल ग्लोबल 64%, वेल्स्पन 61%, हिम्मत सिंका 60%, ट्रायडंट 28%, वर्धमान 25%, SP ॲपरल 22%, अरविंद 14% आणि KPR मिल्स 9%. या टेक्स्टाईल कंपन्या अमेरिकेला निर्यात करतात. त्यांना या टॅरिफचा फायदा होईल. त्याचप्रमाणे सी फूड, त्याच्यामध्ये अवंती फीड्स 14%, ॲपेक्स फ्रोझन 63% आणि वॉटर बेस 40%. ऑटो ॲन्सिलियरी कंपन्या कोण कोण निर्यात करतात आणि किती प्रमाणात? सोना BMW 40%, टाटा मोटर्स 23%, भारत फोर्ज 25%, रामकृष्ण फोर्जिंग 27%, संवर्धना मदरसन 27% आणि बालकृष्ण टायर 18%. सनमार सॅन्सेरा इंजिनिअरिंग 9%, अपोलो टायर 5%. या सगळ्या ऑटो ॲन्सिलियरी कंपन्यांना या डीलमुळे फायदा होऊ शकतो. केमिकल कंपन्यामध्ये UPL 20 ते 25%, SRF 20%, ज्युबिलंट इन्ग्रेव्हिया 9%. तर आरती इंडस्ट्रीज, PI, अतुल लिमिटेड, नवीन फ्लोरिन, दीपक नायट्रेट, विनती ऑर्गॅनिक्स, अल्काईल एमाइन्स, गुजरात फ्लोरो या कंपन्यांनाही या डीलमुळे फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर LT फूड्स 39% निर्यात करतात अमेरिकेला, KRBL 10%,
तर टाटा कन्झ्युमर 12% निर्यात करतात. थर्मॅक्स, कमिन्स, राजेश एक्सपोर्ट्स या कंपन्यांनाही या डीलमुळे फायदा होऊ शकतो. तर हा एक भाग झाला. आणि लागलेले रिझल्ट्स काल मार्केटच्या वेळात किंवा मार्केटनंतर तेही पाहूया. रिझल्टही चांगला लागला आहे आणि अमेरिकेच्या डीलमुळेही फायदा होतो आहे, तर ते शेअर अधिक वाढू शकतात. थर्मॅक्सला डीलमुळेही फायदा होईल. थर्मॅक्सचा रिझल्टही चांगला लागला आहे. तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. ट्रान्स रेल लाइटिंग यांचं मार्जिन कमी झालं आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं. पॅरादीप फॉस्फेट यांचं रेव्हेन्यू वाढलं, प्रॉफिट मार्जिन कमी. इंटर आर्च प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. इंडस टॉवरचं सुद्धा रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन प्रॉफिट कमी. आरती इंडस्ट्रीजला डीलमुळे पण फायदा आहे आणि रिझल्ट पण चांगला लागला आहे. त्यांच्या तिन्ही गोष्टी वाढल्या. करोना रिमेडीज यांचं प्रॉफिट कमी झालं पण रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. शॅलेट हॉटेल रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. मुंद्रा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. हनीवेलचं रेव्हेन्यू वाढलं, प्रॉफिट मार्जिन कमी झालं. PG इलेक्ट्रोप्लास्ट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. रेलटेल रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट मार्जिन कमी. ओलेक्ट्रा ग्रीनटेक प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. PB फिनटेक सुंदर रिझल्ट आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. ऑफिस AWFIS प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे, रिझल्ट चांगला आला आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक रिझल्ट कमजोर आला आहे, लॉस वाढला आहे त्यांचा, प्रोव्हिजन्ससुद्धा वाढले आहेत. टाटा केमिकल्सचा लॉस वाढला, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी. सिटी युनियन बँकेचं प्रॉफिट वाढलं आहे, NII वाढलं आहे, पण प्रोव्हिजन्सही वाढले आहेत, त्यामुळं मिक्स रिझल्ट आहे. ॲथरचा लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. बजाज हाऊसिंग प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. UPLचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं आहे. हुंडाय प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं आहे. आज 1,832 कोटीची विक्री आहे, तर 2,446 कोटीची खरेदी आहे. आज मार्केट तेजीत राहील, कदाचित 26,200 ते 26,300च्या लेव्हलपर्यंतसुद्धा मार्केट जाऊ शकतं. आणि आता यानंतर 24,700 ते 24,750 हा बॉटम धरायला हरकत नाही याच्या पुढच्या काळात. पण आज मार्केट खूप चांगलं तेजीत असेल, त्यामुळे कुठलाही स्वतःकडनं वेंधळेपणा करू नका. आज प्रत्येक गोष्ट चांगली आहे मार्केटमध्ये, की क्रूडचा भावसुद्धा कमी झाला आहे. 62च्या लेव्हलला क्रूड आला आहे, क्रूडचा भाव कमी झाला आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या दृष्टीने, भारताच्या दृष्टीने चांगली झाली आहे, त्यामुळं आज मार्केट तेजीत असण्याची अधिक शक्यता आहे. त्याचा सगळ्यांना फायदा होऊ दे. तुम्हाला शक्य झालं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी एवढा मेहनत घेते तर त्या मेहनतीचा मला एक प्रसादही मिळू शकतो आणि तुम्हाला
भरपूर पैसे मिळू देत, तुमचे अडकलेले शेअर्स निघू देत. आज चांगली संधी उपलब्ध आहे, ती वाया घालवू नका. मार्केट आज तेजीत राहील. बघूया काय काय होतं आहे ते. काल रात्रभर जेवढं ऐकायला मिळालं तेवढं ऐकलं, जेवढं तुमच्यासमोर सादर करता आलं तेवढं मी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा कधीकधी असं होतं की आपण खूप प्रॅक्टिस केली आहे, खूप चांगला आपण रिझल्ट देऊ शकतो असं वाटताना ऐन वेळेला काही होण्याची शक्यता असते 1% पण तरीही आज सगळ्यांसाठी मार्केट चांगलं असेल. तर बघूया काय काय होत आहे. नमस्ते.